जनावरं कोणतं खात नाहीत? नाही, कोणी त्रास नाही येत आता. त्रास कोणत्याच जे घेऊन प्रकारचा नाही? गेलेले आहे ते फोटो-गिटो काढून गेलेले आहे. नेहमी-नेहमी व्हिजिट करत राहतात, माहिती देत राहतात. नमस्कार, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. नमस्कार. अ, मला सुरुवात आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव अंकुश राजेंद्र श्रीखंडे, राहणार खामखेड, तालुका पातूर, जिल्हा अकोला. तर आता मला एक सांगा, हे जे तुम्ही याचं ॲग्रीमेंट केलेलं आहे, अ, नेमकं कशा पद्धतीने ॲग्रीमेंट झालेलं आहे तुमचं? याचं कसं आहे आता, 6,000 रुपये त्यांनी आपल्याला भाव दिलेला आहे. हो. कावेरी सीड्सचं हे बियाणं आहे. हं. आणि ते कसं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की 6 तास मादीचे हं. आणि 1 तास नराचं असं मिळून ते पेरा म्हणून आपण. बरं. तर हे किती एकराचा प्लॉट आहे मग हा? हा पूर्ण 2.5 एकराचा प्लॉट आहे आपला. पूर्ण 2.5 एकराचा प्लॉट आहे ना? हां. तर मला एक तुम्ही सांगा, की याला खर्च किती लागला? खर्च आता त्यांनीच बियाणं दिलं होतं आपल्याला. हो. फक्त ॲग्रीमेंट खर्च आपल्याला एकराप्रमाणे 1,000 रुपये लागलेला आहे. हो. म्हणजे 2 एकराचा आपण ॲग्रीमेंट केलेला आहे त्यांच्यासोबत. हो, हो. ॲग्रीमेंट खर्च आपल्याला 2,000 रुपये आलेला आहे. बी त्यांच्यासोबत त्यांचंच आहे सगळं. आणि तसं पाहिलं तर आपण मशागत काही जास्त याला करायचं काम नाही आहे. बरं. पंजी मारलेली आहे पहिले. हो. पंजी मारून लगेच ते पास मारली होती मी. हं. पास मारून लगेच पेरणी केली. पेरणीची पद्धत अशी आहे की आपण जसं सोयाबीन पेरतो हो. तशाप्रमाणे आपण 6 तास म्हणजे जशी सोयाबीनची पेरतो हं. त्या टायमाला तसेच आपण सोयाबीनचे 6 तास जसे पेरतो तशाप्रमाणे 6 तास मादीचे पेरलेले आहे आणि हं. 1 तास नराचा पेरलेला आहे. म्हणजे जसं तूर सोयाबीन पेरतो तशाप्रमाणे. तसंच टाईप आहे ना? हां. तर या 2 एकरातनी किती बी लागलं मग तुम्हाला? तसं आम्हाला त्यांनी दिलं होतं 600 ग्रॅम मादीचं बी दिलं होतं हो. आणि 200 ग्रॅम नराचं बी दिलं होतं. 600 आणि 200 800 ग्रॅम बी लागलं एका एकराला. एका एकराला. हां. तर मग हे लागवण झाल्यानंतर त्याला खत फवारणी वगैरे कोणती दिली मग तुम्ही? खत आता पेरताना आपल्याला खत दिलेलं आहे. हं. 15-15 मारलं होतं RCFचं. त्यानंतर 5-5 किलोच्या गंधकच्या बॅग होत्या. हो. ते 2 टाकलेले त्याच्यात. त्या 2 टाकलेल्या आहे. त्याच्यानंतर एक फवारा काढला होता. याच्यावर काही दुसरा रोग काही येत नाही. हो. याच्यावर फक्त आला तर मोवा येऊ शकतो हं. आणि एक तो भुरी म्हणून रोग येतो. हो. बस तोच. फवारा मारला नाही मारला असं काही एवढं अर्जंट नाही याच्यावर. तर मला एक तुम्ही सांगा, की तुम्हाला कंपनीनं एकरी किती क्विंटलची उत्पन्न एकरी सांगितलेलं आहे? त्यांनी सांगितले 7 पासून 10 लोक. तरी आपण 7च पकडलेलं आहे असं. 7 क्विंटल. आशा आहे आपल्याला 7 व्हायची. आणि मला एक तुम्ही सांगा, की जवळपास मार्केटचा भाव काय राहते यांना? मार्केटचा भाव बघितला तर 5, 5.5, 6,000 पर्यंत तसा पण मार्केटचा भाव आहे सध्या. सध्या आहे ना? हां. तर याची मार्केट मग अकोल्याला कुठेही विकल्या जाते का कसं काय? अकोल्याला मार्केट आहे, खामगावला मार्केट आहे आपल्या इथं. आहे ना? मार्केट अवेलेबल आहे. तर आज समजा 6,000 जर हिशोब केला, हां. तर तुमचं म्हणणं आहे, की या क्षेत्रातनी किती व्हायला पाहिजे मग तुम्हाला? ते विचार केला तर 14-15 क्विंटल जवळपास आपल्याला ते हे व्हायला पाहिजे मग. व्हायला पाहिजे. हां. म्हणजे मोहरी व्हायलाच पाहिजे. म्हणजे जसा तुमचा प्लॉट बसलेला आहे, त्या हिशोबानं जसं. हां. बरं, हे तुमचं पहिलं वर्ष आहे का कसं काय? हे फर्स्ट टाईमच आहे माझं. बरं. हां. तर तुम्ही अजून काय सांगू शकाल तुम्ही शेतकऱ्याला, किंवा नेमकं याच्यापासून फायदा आहे, नाही आहे, का पेरायला पाहिजे का कसं काय? नाही, फक्त फायदा असा आहे याच्यामुळं हां. की याच्यात आपलं जे हे आहे म्हणजे जनावरं, हां. डुक्कर झाले, रोई झाले याचा त्रास काहीच नाही याच्यामुळं. बरं, बरं. आणि याचं कसं आहे, एक तर पाण्याची बचत लय आहे खूप याच्यामुळं. हां, तर पाणी प किती द्यावं लागतं याला? याला 3 पाणी द्यावं लागते फक्त. बरं. पहिलं पाणी ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस. हं. दुसरं पाणी ज्यावेळेस आपल्याला डवरे मारल्यानंतर एक पाणी देऊन द्यावं लागते. बरं. त्यानंतर तिसरं पाणी फुलं असलं, पूर्ण फुलावर असलं फुल अवस्थेत असल्यावर त्यावेळेस तिसरं पाणी खालून द्यावं लागते. स्प्रिंकलरने चालत नाही फक्त. स्प्रिंकलरनं चालत नाही. हां. तर मला एक तुम्ही सांगा, की हे जवळपास किती महिन्याचं पीक आहे मग? हे तसं त्यांनी दाखवलं आहे 90 ते 100 दिवसाचं पीक दाखवलेलं आहे. 90 ते 100 दिवसाचं. हां. तर त्याच्या कालावधीतनी मग मला एक सांगा, की हे काढल्यानंतर मग तेच घ्यायला येणार कंपनीवाले कसं ते काय? त्यांचं म्हणणं असं आहे की आता जे आपले 6 तास मादीचे आहेत का नाही, हो. ते 6 तासातलं बी ते घेऊन जाणार हो. आणि जे नराचं बी राहणार हं. ते आपल्याला स्वतः विकावं लागेल. ते स्वतः विकावं लागेल. हां. बरं, तर याचं किती फुटाचा डिस्टन्स आहे मग हा जो आहे समजा? आता तसं तर विचार केला तर 22 बोटाचं म्हटलं तरी पण दीड फुटाचा सव्वा आहे. 1.5 फुटा असावा आहे हां. ना? तर आज जसं सोयाबीनचा सव्वा राहते
तसंच त्याच तसंच पद्धतीनं. त्याच पद्धतीचा सवय आहे. कंपनीनं मग पूर्ण फवारणी किती सांगितलेली आहे जसं? फवारणी त्यांनी एक सांगितली होती, म्हणजे असे आपलं हे अळीगिडी आली, हां. मावा आला, हं, तर एक तो भुरी रोग म्हणून येतो याच्यावर. बरोबर. हां, ते त्यावेळेस एक फवारणी साधी अशी एवढी महागाची पण नाही आहे. साधी साधी. साधी सिंपल फवारणी मारावं लागते. तर आता 14-15 क्विंटल जर समजा हे मोहरी जर तुम्हाला झाली, हां, तर जवळपास शेतकऱ्याला परवडणारं पीक आहे. परवडणारं पीक आहे. आणि तसं पण कसं आहे, आता खूप जनावरांची खूप त्रास झालेला आहे त्रास झालेला शेतकऱ्यांना. आहे. हो, हां, हो. कारण की आम्ही याच्या पहिले इकडे भुईमुंग पेरायचो. हं, हं. ते आम्ही आता बंद केलेलं आहे, कारण की एवढा त्रास झालेला आहे. कारण की बरोबर. आम्हाला बंदी जवळ आहे इथून, हां. त्याच्यामुळे खूप त्रास. तर जवळपास मग 5,000 जर विचार केला, तर हां, 70,000-75,000 रुपयाचं उत्पन्न समजा कमी याच्यातनी होऊ शकते. हां. आणि अजून काही कंपनीनं सांगितलेलं होतं का तुम्हाला, की नेमकं काय एवढंच सांगितलेलं आहे? कंपनी असं सांगितलेलं आहे, की आपण जे नराज तास राहते, हं. त्या नराज तासमध्ये जे आपण खर्च केलेला आतापर्यंत, म्हणजे फवारणी, हां. खत, याची नांगरणी, इगरणी, ते हं. खर्च तुमचा नराज तास काढून देते. जे आम्ही कंपनी बिल घेईल, हां. ते बिलचा पैसा तुमच्याकडे जमा राहते. बरोबर. हां. आणि कंपनीचं नाव वगैरे पूर्ण जसं म्हणजे कोणाकडून कोणते डिस्ट्रिब्युटरमधून घेतलं होतं तुम्ही, हां, कसं हे काय? डिस्ट्रिब्युटर आहेत अकोल्याकडून घेतलेलं आहे. हां. तसे प्रॉपर धाब्याचेच आहेत ते. बरं, बरं. त्यांच्याकडून घेतलेलं आहे. असं तेच का? मार्गदर्शन करतात. आता त्यांची 8 दिवस पहिले व्हिजिट झालेली आहे. हां. हां, व्हिजिट घेऊन गेलेले आहे. ते फोटो-गिटो काढून गेलेले आहे. नेहमी-नेहमी व्हिजिट करत राहतात, माहिती देत राहतात ते. असं करायचं, तसं करायचं. पण पूर्ण माहिती देते. पण याच्यातनी एकच सुटेबल विषय असा आहे, की 3च पाणी लागतात याला. हां, हा 3च एक पाणी. विषय. हां. आणि दुसरा विषय असा आहे, की याला जनावरं कोणतं खात नाहीत. नाही, कोणी त्रास नाही येत आता. त्रास कोणत्याच प्रकारचा हां. नाही. आणि तिसरा असा विषय आहे, की याच्यापासून समजा एवढं जरी उत्पन्न झालं, आज जो प्लॉट तुमचा बसलेला आहे, हां, समाधानकारक आहे समजा. हां. कारण की याच्या फर्स्ट टाईम आहे आपण हां, पेरलेला, त्याच्यामुळे समाधानकारक आहे. तशी पण याचं हे ते पाहून घेऊ शकता, आपल्याला एवढा तुरा पडलेला आहे. बरोबर. हां. हां, तर या तुरावर गणित राहते का पूर्ण ते? हां. नाहीतर आपली जी आपण जी गव्हात निघालेली मोहरी असते, हां. ती काही एवढी तसे तुरा-गिरा काही एवढी येत नाही. तुरा एवढा येत हां. नाहीत आहे ना. तर या एका झाडाला मला वाटते जवळपास त्यांनी 5-6 अशा फांद्या फोडलेल्या आहेत आहे ना या हां. हिशोबानं. फडदडलेली आहे ती. फळदळलेली जास्त हां, आहे. म्हणजे जेवढी जास्त फळदळील, हां. तेवढा तेवढं जास्त माल लागणार आहे. उत्पन्न वाढेल. बरं, मला एक तुम्ही सांगा, आता ही जी शेंग आहे या पद्धतीनं समजा, हां. तर हे अजून याची जाडी होणार आहे का, याची साईज आता पूर्ण नाही, झाली का? आता आणखीन आता नेमकं हे पकलेली आहे. आणखीन जाडी होईल. हां. जाडी झाल्यानंतर, पिवळी झाल्यानंतर आपल्याला सोंगावं लागेल. कारण की ही लवकर फुटते. पिवळी झाल्याबरोबर सोंगणं चालू करावं लागतं. सोंगणं चालू करावं लागते आहे ना. हां. म्हणजे आता नेक्स्ट टाईमले बी आता कंपनीवाले तुमच्याकडे व्हिजिट देणार आहेत का, की हां, नेमकं ते आता? व्हिजिट आता 15 दिवस, आता 8 दिवस अगोदर व्हिजिट घेऊन गेले माझ्याकडून. हां. त्यांनी सांगितलं आता, की बा ही पिवळी झाल्यानंतर तुम्ही कापणी चालू करून द्या. हं, हं. आणि कापणी झाल्यानंतर आम्हाला कॉल करा. म्हणजे हां. कधी काढायचं आहे, काय ते पूर्ण तुम्हाला माहिती गार्डन करील म्हणून आम्हाला. बरोबर. म्हणजे कधी काढायचं आहे, काय काढायचं. हं, हं. हां, तर त्या हिशोबानं समजा तुम्हाला त्यांच्याचनुसार तुम्हाला ते काढावं लागेल. हां. आणि त्यांचं कसं आता 6 तास जे आता याची मादीचे आहेत, हां. ते त्यांची अलग गंजी लावावं लागेल. बरं. आणि जी नर आहेत, हां. त्यांची गंजी अलग लावावं लागेल. मादी ते घेऊन जातील. हं, हं. नर आपल्याला विकावं लागते स्वतः. बरोबर. म्हणजे नर म्हणजे असं आहे, की आपलं पूर्ण खर्च काढून देते. पूर्ण जे खर्च काढून देते. आतापर्यंत जमिनीला लागलेला खर्च आहे, ते हां. नर काढून देते आपल्याला. म्हणजे समोर जर शेतकऱ्याला समजा आता हे तुम्हाला विकायचं असलं, हां. तर त्या नराच्या याच्यातनी समजा मादी मिक्स करून आपण मादी विकू शकतो. हां, चांगलं केलं. कारण की कसं आहे, की आज हे जी मोहरी आहे, हां. आपण पाहिलं क्विंटलनंच कुठेही विकल्या विकले जाते. जाते. परंतु हे याचं असं आहे, की हे छटाकपासून विकायला सुरुवात होते. हां, आपण आता बाजारात गेलो, किराणा दुकानावर जरी गेलो, हां. तरी हे छटाकपासून बी मिळणारी वस्तू आहे हे. वस्तू आहे. ही जाडी मोहरी आहे. हां. आणि ती गव्हातली बारीक मोहरी राहते. गव्हातली बारीक हां, राहते. ही याच्यातनी जाडी. तेवढा एक फरक आहे समजा, हां, आहे ना. ही जाडी मोहरी आहे. ती बारीक राहते. गव्हातली जी राहते ती बारीक राहते. बरं, मला एक तुम्ही सांगा, आता हे जे तुम्ही कंपनीसोबत ॲग्रीमेंट केलेलं आहे, हां. जर समजा तुम्ही बाहेर विकलं, चालणार का नाही चालणार? चालते. ते कसं आहे, आता याच्यात जर आपण कंपनीने नेलं, यात जर मादीचं बी जर मिक्स झालं, नराचं बी जर मिक्स झालं, हां, तर ते आपल्याला वापस देणार. ते मग वापस देणार हां. आहे ना? आणि ते आपल्याला मग स्वतःहून कुठेतरी मार्केट पाहून जवळपास आपल्याला जे हे पडेल, हां. ती जाऊन विकावं लागेल. बरं.
त्यांचं असं हे नाही की बुवा आज तुम्ही ॲग्रीमेंट केलं तर हां. त्यांनाच कंपनीला द्यावं लागेल? नाही, कंपनीला द्यावंच लागते, द्यावंच पण ते कसं हे मिक्स झालं हां. तर ते कंपनी आपल्याला रिटर्न करून देईल. बरोबर. अंकुश भाऊ, मला एक तुम्ही सांगा की हे पेरायच्या आधी या शेतातनी काय होतं? याच्या शेतात अगोदर सोयाबीन पेरलेलं होतं. सोयाबीन. हां. हां. आणि मला एक सांगा की हे कोणत्या तारखेला तुम्ही याची लागवड केली? हे आपण केलेलं आहे 1 नोव्हेंबरला लागवड. 1 नोव्हेंबर. हां, 1 नोव्हेंबरला लागवड केलेली आहे, कारण की ते मधात पाणी आलं होतं. हो. पाण्यामुळे जरासं लेट झालं होतं हे. बरं. तर हां, पाण्यामुळे लेट झालेलं आहे त्याच्यामुळं. आणि शेतकऱ्यांनी याच तारखेला पेरायला पाहिजे का? याची तारीख किती तारखेपर्यंत असते याचा पेरणीचा कालावधी काही? त्याच्याबद्दल काहीतरी माहिती आहे नाही, तुम्हाला? आपलं जरासं काय एक तरी 8-15 दिवस लेट झालेलं आहे. हो. 8-15 दिवस अगोदर पेरणी करायला पाहिजे त्यांची. पेरणी त्याची करायला पाहिजे. हां. म्हणजे नोव्हेंबरमध्ये 1 नोव्हेंबरला पेरलं तुम्ही. हां, 1 नोव्हेंबरला. तर त्याच्या आधी समजा 15 दिवस आधी, 10 15 दिवस आधी जरी हां, पेरलं पेरलं तरी चालते. तरी चालते ते समजा. पाणी आल्यामुळे जरासं आपलं लेट झालं होतं. मधात पाणी आलं होतं का नाही, बरोबर. त्याच्यामुळे लेट झालं होतं. बरं, मला एक तुम्ही सांगा की आता हे जे मागे धूर पडली, जास्त धुकं पडलं, हां. तर त्याच्यापासून काही साईड इफेक्ट झाले होते का नाही, याला? याच्यावर साईड इफेक्ट व्हायचं काहीच कारण नाही. हो. फक्त तेवढाच एक आला तर मोहा आला तर आला याच्यावर. बस बाकीचं काही नाही. बाकी दुसरं काही येणार नाही काहीच याच्यावर, नाही. आहे ना? त्याच्यातनी काही मर रोग वगैरे काही असा काही झाला होता का त्याच्यातनी? नाही, मर रोगाचं प्रमाण तर काही दिसलं नाही आम्हाला यावर्षी. बरं. हां. नाही, मर रोग काही आला नाही. हां, हां. बस तेवढंच एक फक्त आलं तर जे अळी आली तर आली. हं. नाही तर एक तो भुरी म्हणून एक रोग येते याच्यावर. हं. तो एक रोग आला तर आला, बस बाकी काही नाही. बरं, त्यासाठी कोणती औषधी वापरली तुम्ही या भुरीसाठी मग? त्याच्यासाठी काहीच नाही, आपली जे साधी आपण ते कृषी केंद्रावाले जे माहिती देतात हो. त्याच्याचप्रमाणे जी औषध आणली होती आपण साधीवाली. अशी काही ब्रँडेड अशी काही वापरायचं काम नाही आहे. हं. साधी एकदम साधी कमी पैशाची वापरली तरी चालते. बरं. हां. चला, ठीक आहे. म्हणून आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद तुमचे पण. आम्हाला हे केलं, खूप चांगले हे मार्गदर्शन करू आले आणि तुमची सबस्क्रायबर वाढावं अशी आमची विनंती आहे. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चालते, असे शेतकऱ्यांना तुम्ही गायडन्स करत राहा, बरोबर. हेच आमची विनंती आहे तुम्हाला.